कालच सोशल मीडियावर एक बातमी बघण्यात आणि वाचण्यात आली की 65 वर्षीय एक पुणे निवासी महिला, म्हणजे आपण आजी म्हणू त्यांना, त्या पुण्याहून मुंबईला यायच्या आणि सोनसाखळ्यांची चोरी करायच्या. CCTVच्या मदतीनं पोलिसांनी त्यांना अटक केली. चोरी ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने केलेली असो, ती वाईटच आहे. त्या आजींची मजबुरी अशी होती की त्यांचा मुलगा अपघातात गेला होता आणि त्यांचे पती दारूच्या अतिव्यसनामुळं मयत झाले होते. आता ह्या परिस्थितीत त्यांना ह्या वयात नोकरीही कुठं मिळणं अशक्य होतं, हे तर खरंच आहे. त्यात तर चोरीच्या गुन्ह्याला जबाबदार आहेतच. मुलगा नियतीने नेला, त्याच्यापुढं काही करू शकत नाहीत. पण मला वाटतंय पतीचं व्यसन हे सुद्धा त्याला एक चोरी करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला कारणीभूत आहे असं वाटतंय. आजींनी चोरी करण्यापेक्षा दारूबंदीविरुद्ध आवाज उठवला असता तरी अनेक महिलांनी त्यांच्या उदरभरणाची सोय केली असती. पण समाजात असं घडत नाही, हे दुर्दैव आहे. आणि मंदिरापुढं भीक मागणं ही आजींच्या मनाला पटलं नसावं, पण मंदिरामध्ये त्यांनी सेवाभावी वृत्तीनं जरी काम केलं असतं तरी त्यांचं पोट नक्कीच भरलं असतं. आपण अशा घटनाबद्दल विचार मांडू शकतो, बोलू शकतो. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे याची ज्याच्या त्यालाच माहीत असते. आपलेही ह्याच्यावर काय विचार असतील तर कॉमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनल आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.